मी PSI जगन्नाथ शेरकर, पोलीस ठाणे सीताबर्डी। आज दिनांक 3/3/2025 रोजी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अमरावती रोड महाराजबाग येथे एक 20 वर्षाचा मुलगा पायी स्कूटी घेऊन जाताना दिसून आला। तेव्हा आम्ही थांबलो त्याच्याजवळ। त्या गाडीबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली। तेव्हा त्यास ताब्यात घेऊन त्याला पोलीस स्टेशनला आणले। त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्या मुलाकडे कुठलेही कागदपत्र दिसून आले नाही। त्यास अधिकची विचारणा केली असता त्याने सदरची गाडी ही सावनेर येथून चोरी केल्याचे सांगितले। तेव्हा त्याच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की त्याचा साथीदार नामे कुणाल बने याच्यासह सदरची गाडी चोरी केलेली आहे। त्यानंतर सदरची गाडी आम्ही रितसर जप्त केली। पुन्हा त्याच्याकडे अधिक चौकशी केली, कुणाल बनेबाबत चौकशी केली। त्याने कुणाल बनेचा पत्ता सांगितला। आम्ही त्याच्या घराकडे जाऊन आलो, चौकशी पूर्ण शोध घेतला। नंतर गुप्त बातमीदाराबद्दल माहिती मिळाली की तो या ठिकाणी आहे। त्यास ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्याकडे कुणाल बनेकडे पण एक गाडी होती, त्या गाडीबाबत विचारणा केली। त्याने पण उडवाउडवीची उत्तरं दिली। कुणाल बनेला पण आम्ही ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं, त्या गाडीबाबत विचारणा केली। तेव्हा त्याने ती गाडी चोरी केल्याचं सांगितलं। ती कुणाल बनेकडे जी ताब्यात मिळालेली स्कूटी आहे ती आजनी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेल्याचं समजलं। ती आम्ही जप्त केलेली आहे। अशा पद्धतीनं जवळपासच्या दोन्ही आरोपिताकडून एक यातील विधी संघर्षग्रस्त बालक आहे, कुणाल बने हा आरोपी आहे आणि याच्याकडून जवळपास 5 गुन्हे, नागपूर शहरामधील 3 गुन्हे आणि सावनेर येथील 2 गुन्हे, असे 5 गुन्हे उघडकीस आले। तसेच कुणाल बने हा विधी संघर्षग्रस्त बालक आणि इतर 2 साथीदार त्यांनी कालच एक सावनेर येथे घरफोडी पण केलेली आहे, त्याबाबत कबुली दिलेली आहे, परंतु त्याचा मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे। यामध्ये एकूण 5 वाहने जप्त करण्यात आलेले आहेत आणि एकूण मुद्देमाल 2,30,000 रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे।